नमस्कार. बरं, प्रत्येकजण आपण आपल्या घरामध्ये गॅस वापरतो. प्रत्येकजण 4 पार्टमध्ये गॅस वापरला जातो, म्हणजे सिलेंडर, रेग्युलेटर, पाईप आणि शेगडी. मग गॅसचे अपघात का होतात? याच्या मागचं जर कारण शोधलं तर कारण समोर एकच येतो की मानवी चुका आणि निष्काळजीपणा. तर पहिली चुकी होते आपल्या घरामध्ये या शेगडीपासून. जेवण झालं की आपल्या घरात शेगडी साफ केली जाते. ओके, एक 90% महिलांची पद्धत सांगतो की 90% घरामध्ये कशी शेगडी साफ केली जाते. एक स्टँड असतं, त्याला काढतात, घासाला टाकतात. एक मध्ये थाळी असते, या थाळीला काढतात आणि घासाला टाकतात आणि शेगडीला मस्त साबण लावून धुवून काढतात. म्हणजे आपल्याला कळता वरचा आपला स्टील चमकला म्हणजे आपली शेगडी स्वच्छ झाली. पण आपण जर उलटून पाहिलं, हे लोखंडी पाईप असतं, हे शेगडीचं मेन पार्ट आहे. आपण धुतल्यानंतर वरना सुक्या कपड्याने पुसून काढतो, पण उलट करून हे पाईप आपण कधी पुसून काढत नाही. मग काय होतं, लोखंड आणि पाणी याचा संपर्क आला की तिथे गंज पकडतो. आपण सतत शेगडी धुतो असतो, कालांतर ते गंज निघून जाऊन तिथे छोटे छोटे लिकेज होतात. ज्या लिकेजमधनं आपल्याला कधी वास येत नाही आणि तिथे आगही लागत नाही. पण त्या छोट्या लिकेजचा मोठ्यामध्ये रूपांतर झाला का तिथे अपघात होतो. म्हणून शेगडी ओल्या कपड्याने आणि सुक्या कपड्याने पुसून काढायची, तिला पाण्याने धुवायची नाही. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे हा पाईप. हा पाईप आता बंद झालाय. आपल्याला वापरायचा आहे ऑरेंज कलरचा सुरक्षा पाईप, ज्याची लाईफ असते 5 वर्ष. त्यात पण कंपनी असं म्हणते की तो प्रत्येक 5 वर्षानंतर काढायचं आणि डायरेक्ट फेकून द्यायचं. त्याच्यावर एक्सपायरी डेट सुद्धा लिहिलेली असते, राईट. तिसरा पार्ट आहे हा रेग्युलेटर. या रेग्युलेटरला 4 ते 5 वर्षांनी आपल्या एजन्सीमध्ये जाऊन सर्व्हिसिंग करून घेणे गरजेचं असतं. बरं, याला सर्व्हिसिंग का करायची असते? हे लावतो आपण सिलेंडरला. सिलेंडरमधला जो गॅस प्रेशरने बाहेर येतो तो प्रेशर रेग्युलेट करते हे रेग्युलेटर आणि कमी फ्लोने आपल्याला शेगडीपर्यंत गॅस सप्लाय पाठवतो. पण यांनी जर गॅस सप्लाय पुढे पाठवला नाही, हा चोकअप होतो आणि प्रेशरने याचा ब्लास्ट होतो. अजून एक गोष्ट, जेव्हा आपण सिलेंडर बदलतो, सिलेंडर बदलताना घाई गडबडमध्ये आपल्या हातून खाली लादीवर खूप वेळा पडतो. पण लादीवर पडल्यामुळे काय होतं, इथे रॅबिट आहेत पॅकिंग याची, हे रॅबिट पडून लूज होतात. हे रॅबिट लूज झाली की वरची कॅप लूज होते, वरची कॅप लूज झाली की प्रेशरने याचा ब्लास्ट होतो. म्हणून ह्याला सर्व्हिसिंग करून घेणे गरजेचं असतं. जर आपलं रेग्युलेटर चांगला असेल, टेस्टोडोकेचा स्टिकर लावून देतात. खराब झाला असेल, काही पैसे न घेता आपल्याला ते नवीन बदली करून देतात. ओके, त्याच्यानंतर आपण चौथा पार्ट, आपला महत्वाचा पार्ट आहे हा सिलेंडर. सिलेंडर घेताना पहा, याच्यावरती काही महत्वाच्या सूचना असतात. पहिली सूचना आहे की डिलिव्हरी लेते समय सील और वजन की जांच करें. ओके, वजन करून ते आपल्याला देत नाही आणि आपण त्या वजन करून घेत नाही. मग सील कसं चेक करतो? ही कॅप लावलेली असते आणि याच्यावर आपला रॅपर, म्हणजे जनरली हे सील आहेच. पण जेव्हा आपल्याकडे डिलिव्हरी बॉय घेऊन येतो, त्याला 2 मिनिटं थांबवायचं. त्याच्यासमोर ही कॅप असते, ही कॅप काढायची. कॅप काढल्यानंतर ह्या नोझलवर फक्त असं बोट ठेवायचं. बोट ठेवल्यानंतर जर आपल्या बोटाला प्रेशर जाणवलं तर आपलं हे सिलेंडर लिकेज आहे, असा सिलेंडर आपण आपल्या घरामध्ये वापरायला घ्यायचं नाही. तो त्याला तिथल्या तिथे लगेच परत द्यायचं आणि म्हणायचं दुसरा सिलेंडर त्याच्याकडनं ते घ्यायचं. हे कधी करायचं? डिलिव्हरी लेते समय, म्हणजे डिलिव्हरी घेताना हे चेक करायचं. अजून एक गोष्ट महत्वाची, याच्यामध्ये काळ्या कलरचा लवरी वायशर असतो, तो आहे की नाही ते पण पाहून घ्यायचं. वस्तू आहे छोटीशी, आपल्यासाठी खूप महत्वाचं काम करतं. जेव्हा आपण इथे रेग्युलेटर लावतो तर लबरी वायशरमुळे रेग्युलेटर तिथं फिट्ट बसतो आणि साईडनी गॅस लिकेज होत नाही. म्हणून ते वायशर सुद्धा पाहून घेणे आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि सर्वात तिसरी महत्वाची सूचना, हे जे आपण आपल्या घरामध्ये सिलेंडर घेतो, या सिलेंडरला एक एक्सपायरी असते. ते एक्सपायरी सुद्धा आपण चेक करून घेणे गरजेचं आहे. ती कशी चेक करायची पहा. याला लाल कलर दिलाय, डेंजर, धोक्याची निशाणी. याचे 3 पट्टे हे बाहेरून लाल असतात, हे 2 पट्टे आतनं लाल असतात. ओके, आणि एक पट्टा आतमध्ये लाल कलर व्यतिरिक्त वेगळ्या कलरचा असतो आणि त्याच्यावर टाकीची एक्सपायरी. इथे पहा, A, B, C आणि D असं 4 पैकी कोणतं तरी एक अक्षर असतं आणि पुढे असतं वर्ष. इथे आहे C30. म्हणजे आता आपला चालू आहे 2026, म्हणजे ही टाकी आपल्याला 30 पर्यंत वापरायला हरकत नाही. मग 30 मध्ये कधी संपणार आहे? किंवा अक्षर म्हटलं आपण A, B, C, D, याचा अर्थ काय होतो? 12 महिन्याचे क्वार्टरली 3-3 महिन्याचे बॅचेस केलेत. म्हणजे A मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, B मध्ये एप्रिल, मे, जून, C मध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि D मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ओके, इथे आता C म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 30 मध्ये ही टाकी संपणार आहे. मग घेताना आपण हे अक्षर आणि हे अंक दोन्ही पाहून घेणे गरजेचं आहे, राईट. आता ह्या ज्या सूचना सांगितल्या, या सूचना आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. या सूचनांचं आपण अगदी तंतोतंत पालन करायला हवंय. पण एखादी जर चूक घडली तर आतापर्यंत आपल्याकडे काही उपाययोजना नाही. याच्यावर एक उपाय आहे, हे डिव्हाइस आहे. ओके, हे डिव्हाइस ज्या कंपनीने आणलंय त्या कंपनीला मी खूप थँक्स बोलेन, कारण ह्या डिव्हाइसमुळे
अगदी हजारो लोकांची घरं वाचवलेले, सुरक्षित केलेले आहेत. एवढं जबरदस्त डिव्हाइस आहे. हे जर डिव्हाइस आपल्या प्रत्येकाच्या घरात असेल ना, तर आपलं प्रत्येकाचं घर सुरक्षित राहणार आहे. हे डिव्हाइस काय काम करतं? या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला सुरक्षित करतं. बरं, मी नुसतं म्हटलं हे सुरक्षित करतं तर सांगून पटणार आहे का आपल्याला? याचं 2 मिनिटांमध्ये आपण लाईव्ह डेमो करून पाहू. याला लावायची पद्धत, आपण आपला जर रेग्युलेटर लावतो अगदी तसंच लावायचं आहे, वेगळं काही नाही. पहा, याच्यावर लागतं आपलं हे रेग्युलेटर. हे आपण इथे पाईप जॉईन केलं. ओके, हे मशीन लावलं आपण एक्स्ट्रा याचं बटन चालू केलं आणि हे रेग्युलेटर लावलंय याचं बटन चालू केलं. म्हणजे दोन्ही बटन आपण इथे चालू केलीत, आपलं गॅस सप्लाय इथे चालू झालं असेल. पहा, पेटतं का? पहा, पेटत नाही. ओके, म्हणजे काय झालं, आपण बटन चालू केलीत पण अजून आपलं गॅस सप्लाय चालू झालेलं नाही. गॅस सप्लाय चालू करण्यासाठी काय करायचं? हा जो मीटर आहे ना, हा मीटर काचेवर 2 वेळा प्रेस करायचं. हे मीटर प्रेस केलं की काय होतं, खाली काटा, हा काटा वरती चढतो आणि आपल्याला आपल्या या सिलेंडरमध्ये गॅस किती आहे ते दाखवतो, जे आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं. माहिती आहे का आपल्याला? प्रत्येकाला आपल्या टाकीमध्ये किती गॅस असतो आपल्याला माहिती असतं. काय माहिती असतं? उचलून पाहायचं, वजन लागलं म्हणजे गॅस आहे, हलका लागला म्हणजे गॅस संपलाय. पण हे मशीन आपल्याकडे असेल ना, तर आपल्याला उचलून पाहायची गरज नाही. आपल्याला जो परफेक्ट गॅस किती आहे ते दाखवतो. ओके, इथं आता मी प्रेस करतो. पहा, हे प्रेस केलं. ओके, टाकी नवीन आहे, फुल आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, जसं जसं वापरतो तसं तसं काटा खाली येतो. रेडवर आलं म्हणजे रिझर्व्ह सिस्टम. आपल्या बाईकला कसा रिझर्व्ह असतो की रिझर्व्हला लागलं म्हणजे 50 किलोमीटर गाडी चालेल, तसं इथं रिझर्व्ह सिस्टम आहे. रिझर्व्हला लागल्यानंतर 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस टाकी चालेल. नवीन आणण्याची गरज आहे. म्हणजे कधी कधी आपली जी धावपळ होते ती होत नाही. ओके, आता हे आपलं गॅस सप्लाय इथे चालू झालं. ओके, आता हे गॅस सप्लाय चालू आहे. हे गॅस चालू असताना जर हे पाईप इथनं निघालं तर काय होईल? आपल्या घरात माहिती आहे एक फ्रीज असतो, ऑटो रिस्टार्ट. फ्रीज काय होते? ऑटो रिस्टार्ट होत असतं. कूलिंग संपलं तर फ्रीज चालू होते, कूलिंग परत झालं की फ्रीज बंद होतं. हे फ्रीज आपल्या घरात एवढं घातक असतं ना, जर गॅस लिकेज झालं तर ते फ्रीज जेव्हा ऑटो रिस्टार्ट होतं तेव्हा त्या स्पार्कने गॅस पेटू शकतो. तुम्ही स्विच ऑन केलं, किचनमध्ये गॅस लिकेज झालं असेल आणि आपण बाहेर इथं स्विच ऑन केलं, इथल्या स्पार्कनी आतला किचन मधला गॅस पेटू शकतो. एवढे त्याची भीषणता आहे. इथे तर सिस्टम आपला खूप जवळ आहे. आपण काढून पाहूया का काय होते नक्की? पाहूया, आपण काढून पाहूया. हे पाईप मी इथनं काढतोय. हे पाईप मी काढलं, पेटलं का? काय केलं, काढून आपण लांब नाही नेलं, त्याला परत इथे जवळ आणलं, पेटलं नाही. त्याला पेटूया आपण इथे. पहा, पेटतोय का? गॅस कुठे गेला? महत्वाचं काम करतो मशीन आपल्यासाठी. जेव्हा या मशीनला समजतं की आपल्या घरात कुठे मोठा अपघात होतोय, ती ऑटोमॅटिक गॅस सप्लाय बंद करते. जर हे मशीन नसतं तर पाईप कसं पेटलं असतं? हे जर मशीन नसतं तर पाईप हे असं पेटलं असतं आणि कंटिन्यू पाईप असं पेटलं असतं. मशीन नसतं तर आपण काय केलं, ते नियोजनबद्ध आग लावली म्हणून पाईप हातात होता, आग कुठे होती? वरती होती. आपल्या घरात इमेजिन कर कसं असतं, ओटा आहे, ओट्याच्या खाली आपला सिलेंडर असतो. म्हणजे उद्या जर आपल्या घरात हे पाईप निघालं तर ते कोणाच्या अंगावर असेल? आपल्या अंगावर असेल, म्हणजे आपल्या घरातल्या माणसाच्या अंगावर असेल. पण आपल्याकडे हे मशीन जर असेल ना, तर आपलं प्रत्येकाचं घर ही मशीन सुरक्षित करणार आहे. ह्याचे अजून काम आहे. माशी म्हटलं, आपलं सतत शेगडी पाण्याने धुतो, तिथे छोटे छोटे लिकेज होतात. ज्या लिकेज मधनं आपल्याला वास येत नाही आणि तिथे आगही लागत नाही. आपण इथे छोटासा लिकेज करतोय मुद्दामून. ही इंजेक्शनची सुई आहे, तिथे मुद्दामून करतोय आपण. इथे हे लिकेज केलं, हे गॅस मोठं केलं. पहा, ही आग इथे लागते का? आग लागत नाही. आपला हा दिवसभर रेग्युलेटर चालू असतो. याच्यात आपलं नुकसान किती होतं? पहा, हे नुकसान आपलं होतोय, राईट. आता लायटर लावलं म्हणून समजलं इथे लिकेज आहे. मग आपण आपल्या घरामध्ये असं लायटर लावून चेक करू शकतो का? ते आपल्याला भीतीच वाटेल. पण हे जर मशीन आपल्याकडे असेल आणि कधीतरी आपल्या मनामध्ये संशय आलं की वास येतोय, लिकेज तर नाही ना कुठे, तर मनातला संशय आपण 1 मिनिटामध्ये दूर करू शकतो. त्याच्यासाठी काय करायचं? फक्त हे मशीनचं बटन आहे, हे बंद करायचं. मशीनचं बटन बंद केलं की काट्याकडे पाहायचं. जर हा काटा खाली आला तर आपल्या या सिस्टम मध्ये कुठेतरी लिकेज आहे. काटा खाली आला नाही तर लिकेज नाही. ओके, पाहूया आपण. हे मीटर बटन बंद करतो. येतो का? पहा, काटा खाली आला. काटा खाली
काटा खाली आला म्हणजे त्यांनी दाखवलं पुढे लिकेज आहे. म्हणजे आपल्या मनात जो संशय आला होता तो खरा आहे. मग आपण काय करू शकतो, कोणाला तरी मेकॅनिकलला बोलू शकतो, त्याला सांगू शकतो आमच्या सिस्टममध्ये लिकेज आहे, आमचं मशीन आम्हाला दाखवते, आम्हाला चेक करून दे. म्हणजे मशीनने काय काम केलं, होणारं नुकसान आणि कालांतराने होणारा मोठा अपघात त्याच्यापासून आपल्याला त्यांनी ते सुरक्षित केलेलं आहे. ओके, ह्याचं अजून एक काम मगाशी म्हटलं, आपलं रेग्युलेटर चोकअप होतो किंवा पडून पडून खराब होतो. असं जरी झालं तरी ते आपल्याला तो सुरक्षित करतो. एवढं हे जबरदस्त मशीन आहे की आपल्या घरामध्ये काही झालं तर ते आपल्याला 100% सुरक्षित करतं. असे जबरदस्त प्रोडक्ट, जबरदस्त मशीन डायमंड क्रिएशनने आपल्यासाठी आणलेलं आहे. ह्या गॅस सेफ्टी डिव्हाइसला आपण 5 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी दिलेली आहे. म्हणजे 5 वर्षामध्ये काही प्रॉब्लेम येतोय, पीस टू पीस चेंज, रिपेअरिंग होत नाही आणि आपण रिपेअरिंग करत बसत नाही. एवढं जबरदस्त दिलेलं आहे. आणि ह्याला 15 करोडचा लायबिलिटी इन्शुरन्स आहे. पण काही प्रॉब्लेम येते, काही होतंय, 15 करोडचा इन्शुरन्स दिलेला आहे. मग हे जर मशीन प्रत्येकाच्या घरात असेल तर आपलं प्रत्येकाचं घर 100% आपण सुरक्षित करू शकतो. थँक्यू.